बीडमध्ये अनेक घडामोडी घडतायत आणि त्यांचा आढावा आपण घेणार आहोत 9 सेकंदात अगदी वेगवान पद्धतीने। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये घडामोडींना वेग, वाल्मिक कराडास शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। वाल्मिक कराडचा अनेक हत्या प्रकरणामध्ये सहभाग, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे, विजय वडेट्टीवार यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी तपासाला वेग, फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडीकडून चौकशी सुरू, आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती। बीडमध्ये तपासादरम्यान सीआयडीला एका स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले। यात संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओज असल्याची अंजली दमानी यांची माहिती, मात्र एका बड्या नेत्याचा फोन गेल्याचा दमानी यांचा दावा। अंजली दमानी यांना आलेल्या व्हॉइस नोटबाबत पोलिसांचं स्टेटमेंट, मेसेज पाठवणारा नशेत असल्याची बीड पोलिसांची माहिती। कुठली माहिती सर्वात आधी पोलिसांना देण्याच्या सूचना। राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणेंची सीआयडीकडनं तब्बल 9 तास चौकशी, अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याची सोनावणेंची प्रतिक्रिया। अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, सोशल मीडियावरती बदनामी करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पंकजा मुंडेंची पोस्ट, काहीतरी मिळवण्यासाठी दुर्दैवानं स्त्रीला टार्गेट केलं जातं, सुरेश धस यांना लगावला सणसणीत टोला। अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भात सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये न्याय मिळवण्यासाठी मूक मोर्चा काढला हे योग्यच, खासदार नरेश म्हस्केंचं पोस्ट, मात्र प्राजक्ता माळीचं नाव विनाकारण गोवलं जात असल्याचं म्हस्केंचं मत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज बीड परभणी दौऱ्यावर, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेणार भेट। केरळ म्हणजे पाकिस्तान, म्हणूनच प्रियांका गांधी तिथून निवडून येतात, मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। अफजल खानाच्या वधाचे फोटो लावू नका असं सांगण्यात आल्याचा नितेश राणेंचा दावा, मात्र अफजल खान वधाचे फोटो इथे नाही तर काय पाकिस्तानात जाऊन लावायचे का, नितेश राणेंचा सवाल। भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर, आणखी एक घोटाळा उघडकीस आणण्याचे सोमय्यांचं सुतोवाच। मुंबई महापालिकेतील प्रशासकाच्या कारभाराला 7 मार्चला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, तेव्हा 7 मार्च पूर्वी मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका घ्या, सपाचे आमदार रईस शेख यांची शिंदे फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावर लढवणार, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमींची घोषणा, महाविकास आघाडीने धर्मनिरपेक्ष तत्वांना तिलांजली दिल्याची ही टीका। दादा भुसे आज शालेय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकच्या विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात स्वीकारणार पदभार। राष्ट्रवादी काँग्रेसचे उर्वरित मंत्री आज स्वीकारणार पदभार, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे स्वीकारणार आपापल्या खात्याचा पदभार, तर नाराज असलेले दत्ता भरणे पदभार स्वीकारणार का याकडे लक्ष। कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी, खबरदारी म्हणून ग्रामीण पोलिसांकडून 4800 पोलीस तर एसआरपीएफच्या 12 तुकड्या तैनात। म्हाडाच्या कर्मचाऱ्यांचं आज लेखणी बंद आंदोलन, 26 डिसेंबरला म्हाडा उपाध्यक्षांच्या अंगावरती एक व्यक्ती धावून गेल्यामुळे म्हाडा कर्मचारी आक्रमक। राज्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट, त्यामुळे ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, राज्यातली थंडी गायब। वाशिमच्या रिसोड शहरामध्ये धुक्याची चादर, धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला। बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण, दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि कांदा या पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता।
अहिल्यानगर शहरासह परिसरामध्ये दाट धुक्याची चादर, धुक्यामुळे पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता. मुंबईत हवेची गुणवत्ता खालावलेलीच. बीकेसी, मालाड, कुर्ल्याची हवा खराब श्रेणीमध्ये. मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकसाठीही बाहेर पडू नये, डॉक्टरांचं आवाहन. मुंबईत वाहतूक पोलिसांकडून 2000हून अधिक रिक्षा जप्त. विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई. राज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 3000 जागा रिक्त. एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी या जागा भरल्या जाव्यात अशी मागणी. लेगसी प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईला 21 कोटींची देणगी. संस्थेत शिक्षण घेऊन 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी बेंचकडनं देणगी देण्यात आली. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील विचोरी गावामध्ये 32 विद्यार्थ्यांना विषबाधा. जिल्हा परिषद शाळेतील मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची माहिती. 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. धाराशिव जिल्ह्यातील उमरग्यामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव. घरातनं 5000 रुपये चोरून दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन केला होता. कोरियातील बीटीएस व्ही ग्रुपला भेटण्यासाठी मुलींनी घरातून काढला पळ. नाशकातील सप्तशृंगी देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार. नववर्षानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाचा निर्णय. सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक रोषणाई. सर्व परिसर रोषणाईनं उजळला. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. सलगच्या सुट्ट्या आणि आज सोमवती अमावास्या असल्यामुळे मंदिर गजबजलं. अकोल्यामध्ये पुष्प प्रदर्शनाचं आयोजन. विविध प्रकारची फुलं एकाच ठिकाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गेल्या 51 वर्षांपासून अकोल्यात या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. थंडीचा जोर वाढताच जळगावच्या कंडारी गावामध्ये भरीत पार्टीचं आयोजन. जवळपास 1000 लोकांनी घेतला भरीत खाण्याचा आस्वाद.